आता राहिलं फक्त त्याच्यावरचा कापड येईल. फक्त एक आपण मुलींचा फोन आला पाहिजे तर शिकूचा पूर्ण सांगितलं ना यंत्रणा बसून राहणार नाही. खूप मोठा खर्च आहे. एक्सिडेंट टेक्निशियन आले का सुरू केलं का? हो चालू करेल ते तिथलं त्याच्यामध्ये ते नावांचं हे घ्या ट्रे कात्री तुमच्या ताब्यात घ्या. हे तुमचं कामाचं हां हे रेबिन ठेवा तुमच्याजवळ. आजचा दिवस व्यवस्था होणार नाही. मी तुम्हाला फोन इमेज डायग्नोस घेतला. लांब श्वास घ्या परत. दिलं सोडा हात.
एक मोठा श्वास घ्या. दिलं सोडा सगळं. बोट आलं. काय केलं? करू नका सर. सांगितल्यावर एक लांब श्वास घ्यायचा. लांब श्वास घ्या. दिलं सोडा. हात दिलं सोडा. आरामात श्वास घ्या. चालेल. थांबा, थांबा.
स्मार्ट कंपनी है जिसके पदाधिकारी आपके सामने हैं, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और स्पेशली मैंने डिप्टी सीएम साहब को रिक्वेस्ट किया था तो उन्होंने हमें ये 3 लाख रुपये को ग्रांट की, ये सभी काउंसलर्स का चेकअप कराइए। तो ये एक स्मार्ट ऑर्गेनाइजेशन सब चेकिंग कर रही है, इसका तो मैं बहुत बहुत आभारी हूँ और इनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आप सभी लोग इस टेस्ट का उपयोग करिए, लेकिन मेरी आप लोगों से एक विनती है यहाँ पर कि जहाँ भी आप जाए कृपया पुलिस में आपस में बैठ के केवल न करें। सभी अपने भाइयों को बताइए, अपने जो तुम्हारे कर्मचारी हैं, तुम्हारे दोस्त हैं, बंधु हैं, एकत्र वसूल जेवण करो का थोड़ा या परिस्थितीमध्ये आपकी परिस्थितीमध्ये हे खाता करू शकता। आणि दुसरा आमच्या अशी विनंती आहे की जर कोणी सिगारेट वगैरे धूम्रपान करतात कृपया करू नये। धूम्रपान में हमें बीड़ी सिगरेट तंबाकू एक आज की परिस्थिति में पुनः मानवी घटक होते हैं। तो एक जास्त अपने लोकांना दवा आणि इथे अधिकारी आले ओसीसी करते ओसीसी आपण सुद्धा याची कमिशन जे आपल्याकडे तयार आहे तो कमीत कमी जेवण त्याला पसंत करणे धूम्रपान टाळावा। परत एक बार इन स्मार्ट डीसीपी हेडक्वार्टर एक्सपर्ट डीसी एसीपी पाटील सर्वांचा अभिनंदन करतो ज्यांनी हे सगळा कार्यक्रम आयोजित केला। थँक्यू सो मच। मिठी मारायचं असं करून बघ मिठी मारा मिठी करा हां मी सांगितलं एक लांब शासू अंदर सोडा त्या श्वास सोडून सर एक दोन मिनिट थांबा ओके सर मोबाईल नंबर सांगा 95 नाव का तुमचं संतोष मोबाईल संत 95 हां 54 हां 67 93 चल
काट. असं. एक मिनिट. कितीपर्यंत चालू आहे? हां. एक मिनिट. एक मिनिट. हां. वही आया वापस. नाम लिखा हुआ नहीं है क्या? हां. हां. ठेवची. अरे ये शूट कर वो डालना था उसमें डब्बी में. हां. 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 बस.
हां तेवीस 47 23 27 खबर ना THUBA बलराज मास्क काढू का यहाँ से यहाँ जा सर मिठी मारायला सांगितलं की लांब श्वास येऊन घ्यायचा. सर घ्या एक लांब श्वास श्वास रोखून ठेवा सर हो गया ठीक आहे नाव सांगायचं 2 मिनिट चेक करू चालू का सर एक 2 मिनिट चेक करू हो गया हाँ तर याचं आपण हे करणार काय हे जे आहेत ना ते डॉक्टर्स मगाशी जे हाँ और यार ये
हां मॅडम ये मॅडम हां बस हो गया उसको आने बोल दे अरे उसको बोल एक नमस्कार, मी डॉक्टर अजित मेहता, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून जहांगीर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ज्या लोकांमध्ये खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे आढळून येतात, ह्या लोकांमध्ये करोना व्हायरस रूल आउट करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्यासाठी हिमोग्राम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत एक्सरेचे रिपोर्टिंग हे अत्यंत आवश्यक जागोजागी उपलब्ध केलेल्या तपासण्या आजकाल आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे फार कमी खर्चामध्ये आपल्याला करोनाचं अर्ली डायग्नोसिस करून देतं. स्पेशली ज्या वेळेला RT-PCR रिपोर्ट अवेटेड असतो, एक्सरेमध्ये जनरली अटिपिकल निमोनिया, ग्राउंड ग्लास ओपॅसिटीज किंवा कन्सॉलिडेशन असे रिझल्ट्स मिळतात. ह्या लोकांमध्ये एक्सरेमध्ये सिव्हिरिटी ऑफ द ग्रेडिंग केली जाते, ज्यामार्फत ज्या लोकांमध्ये 3 ते 6 ग्रेडिंग असेल तर ह्या लोकांना जनरली हॉस्पिटलायझेशन आणि ऑक्सिजन रिक्वायरमेंट लागू शकते. ज्यावेळेला आपण हिमोग्रामचा रिपोर्ट बघितला जातो त्यावेळेला ह्या लोकांमध्ये पांढऱ्या पेशी कमी झालेल्या आढळून येतात. 20% करोनाबाधित रुग्णांमध्ये कार्डियाक इन्व्हॉल्वमेंट आढळली येते, ज्यामध्ये आपल्याला मायोकार्डायटिस किंवा ॲरिथमियाज किंवा हार्ट अटॅक असे प्रॉब्लेम्स आढळून येतात. या आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत ज्याला आपण एक्सरेचे अर्ली रिपोर्टिंग करतो किंवा लवकर डायग्नोसिस करतो, त्यावेळेला आपण आणि अर्ली ट्रीटमेंट चालू केल्यामुळे ह्या लोकांमध्ये कार्डियाकचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपण मिनिमाइज करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाठक, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी वाकड. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण एका ग्लोबल पॅन्डेमिक थ्रू जात आहोत आणि कुठल्याही पॅन्डेमिकचं कंट्रोल करण्याचं एसेन्स हे असतं की अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंट. कोविड-19च्या बद्दल सांगणं झालं तर चेस्ट एक्सरे हे सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह आणि उपयुक्त माध्यम आहे की ज्याच्याने आपण सिम्प्टोमॅटिक पेशंटमधलं व्हायरल निमोनिया अर्ली डायग्नोज करू शकतो, त्याचं अवेलेबिलिटी मास प्रमाणावर उपलब्ध करून देऊ शकतो आणि पर्यायाने मॉर्टॅलिटी कमी होऊ शकते. त्याच्यामुळे माझं असं ओपिनियन आहे की चेस्ट एक्सरे ऑन अ मास लेवल इन सिम्प्टोमॅटिक पेशंट्स कॅन प्रूव्ह ॲज अ व्हेरी इफेक्टिव्ह मीडियम टू कंट्रोल दिस पॅन्डेमिक. मी डॉक्टर नितीन पाटील, MD मेडिसिन, पाटील हॉस्पिटल, सिंहगड रोड येथे कोविड केअर सेंटर चालवत आहे. त्या बाबतीत काही लक्षात आलेल्या पेशंटसाठी आवश्यक असलेल्या तपासण्यांबाबतीत मी तुम्हाला ही माहिती देत आहे. काही ज्या मूलभूत तपासण्या आहेत, ज्या आपण हॉस्पिटलमध्ये न जाता देखील लवकरात लवकर करून
पेशंटच्या कोविड निदानाबद्दल उपयुक्तता दर्शवू शकतात, त्या बाबतीत ही माहिती आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन, ज्याला आपण SpO2 म्हणतो. दुसरं म्हणजे पेशंटचं टेम्परेचर. या 2 बाबी जर पेशंटला लक्षणं असतील, जसं काही पेशंटला ताप येत असेल, खोकला येत असेल, दम लागत असेल आणि त्याबरोबर जर पेशंटचं ऑक्सिजन लेवल्स ह्या जर कमी असतील, तर ते एक कोविड आजाराचं निदान होऊ शकतं. जर पेशंटची ऑक्सिजन लेव्हल ही बेसलाईनपेक्षा 5% जर कमी होत असेल, एक 10-15 पावलं चालून आल्यानंतर, तर ती एक चांगली निदानाची बाब समजली जाते. दुसरं म्हणजे पेशंटला जर ताप असेल, टेम्परेचर जास्त असेल 100 डिग्रीज फॅरनहाईटपेक्षा, तर ती पण एक बाब कोविड इन्फेक्शन दर्शवते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे चेस्ट एक्सरे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कोविड निदानासाठी. चेस्ट एक्सरेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटच्या फुफ्फुसांमध्ये पांडुरके भाग दोन्ही बाजूला विखुरलेले दिसतात. आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हिमोग्राम. हिमोग्राममध्ये ज्या वेळेला आपण तपासणी केलेली असते, त्यावेळेला पेशंटच्या ज्या पांढऱ्या पेशी असतात, या पांढऱ्या पेशींचे जे घटक आहेत, जे न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, तर यापैकी न्यूट्रोफिल्स आणि लिम्फोसाइट्स यांचा जो नेहमीचा जो रेशो असतो, ह्या रेशोमध्ये खूप मोठी तफावत दिसून येते. न्यूट्रोफिल्सचा आकडा हा जास्त असतो आणि लिम्फोसाइट्सचा आकडा हा खूप प्रमाणात कमी झालेला असतो. हा रेशो जर 3.5 पेक्षा कमी असेल, तर ते निश्चितच कोविड आजाराचं निदान दर्शवतं. मी डॉक्टर हेमंत मांजरेकर, पुणे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले 2 महिने कोविड रुग्णालयात काम करत आहे. मला एक सांगावंसं वाटतं की कोविडमध्ये जर आपण लवकर निदान केले आणि ते निदान करत असताना जर एक्सरे, ब्लड टेस्ट आणि नंतर स्वाब, कारण बऱ्याच वेळेला स्वाब निगेटिव्ह येतो पण एक्सरेमध्ये टिपिकल कोविडचं पिक्चर असतं. स्वाब हा 50% लोकांचा 7 दिवसानंतर निगेटिव्ह येतो. त्यामुळे स्वाबवर अवलंबून न राहता एक्सरे, ब्लड टेस्ट आणि रक्तातलं ऑक्सिजन ह्याचं प्रमाण हे फार महत्त्वाचं असतं. आम्ही आलेल्या पेशंटला ऑक्सिजन चेक करतो. ज्याचं 90च्या पुढे आहे त्याला आम्ही ऑक्सिजन व्यवस्थित असल्यामुळे चालायला सांगतो. चालून पण ऑक्सिजन नॉर्मल असेल तर एक्सरे काढला जातो. एक्सरेत आपण न्यूमोनिया बघू शकतो किंवा पेरिफेरल टिपिकल शॅडो बघू शकतो. हे केल्यावर जर लवकर त्याचे उपचार झाले तर त्यांना ऑक्सिजनची कमतरता होत नाही, जेणेकरून सगळं जग आपलं वॅक्सिन किंवा उपचारासाठी धडपडतंय आणि आपले जे मृत किंवा आपले जे पेशंट दगावत आहेत याची संख्या कमी करण्यासाठी आपण सगळे अहोरात्र सर्व डॉक्टर्स, सरकारी अधिकारी आणि आपले लॅबमध्ये आणि वॅक्सिनसाठी आपण जे प्रयत्न करतो आहे, तर आपण जर डेथ कमी करू शकलो तर ह्या 3 अत्यंत उपयोगी गोष्टी आहेत असं माझ्या गेल्या 2 ते 3 महिन्याच्या अनुभवावरनं सांगावंसं वाटतं. तरी लोकांनी आपल्याला खोकला सर्दी असेल किंवा काहींचं डोकं दुखत असेल, काहींना शुगर एकदम वाढते, काहींना अतिशय विकनेस येतो, फक्त विकनेस असतो, काहींना फक्त पोटात दुखतं, उलट्यासारखं होतं, जेवण एकदम कमी होतं, तोंडाला चव राहत नाही, तर कुठलेही हे 10-12 सिम्पटम्स आहेत, हे सर्वांना आता माहिती झालेले आहेत. तर हे असताना पटकन यावे आणि आपला एक्सरे, ब्लड टेस्ट आणि ऑक्सिजनचं प्रमाण चेक करावं. याच्यामध्ये मला असं लक्षात आलं आहे की डॉक्टर अहोरात्र झटत असताना काही व्हॉट्सअपवर याच्या विरुद्ध प्रचार चाललेला आहे की अमुक डॉक्टरांना पैसे मिळतात, अमुक रुग्णालयाला पैसे मिळतात आणि पेशंट उशिरा येतात किंवा त्यांना असं खोटं सांगितलं जातं. तर ते मला वाटतं व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लगेच योग्य उपचार आणि तात्काळ निदान हे करणं जास्त महत्त्वाचं आहे. डॉक्टर संदीप बुटाला, पुणे. गेले 4 महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये
सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचा पेशंट आला की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते की मला करोना तर झाला नाही ना. मग पेशंट त्या भीतीच्या माध्यमातून डॉक्टरांकडे जायलासुद्धा हे लोक उशीर करतात आणि उशीर झाल्यामुळे नैसर्गिकपणे त्या पेशंटला ऑक्सिजन लागतो, काही पेशंटला व्हेंटिलेटर लागतो. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये 3 दिवस ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर जर रुग्णांनी छातीचा एक्सरे म्हणजे त्याला चेस्ट एक्सरे म्हणतो आपण आणि हिमोग्राम हे तपासणं केलं तर आपल्याला साधारणपणे त्या आजाराच्या तीव्रतेचं लक्षात येते तीव्रता. आणि त्यानंतर जर अजून त्या एक्सरेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड दिली तर त्या जोड दिल्याच्या माध्यमातून अतिशय अचूक निदान करोनाच्या संदर्भातलं आपल्याला मिळू शकतं. अतिशय चांगला हा उपक्रम आहे आणि ह्याच्यामुळे अनेक पेशंटला स्क्रीनिंग म्हणून फायदा होईल. एकतर 3 दिवस सर्दी खोकल्यानंतर ताप आल्यानंतर जर कमी झालं नाही तर आपण रुग्णांना सांगतो की आपण तपासणी करून घ्या. आज RT-PCR करायचं झालं तरी त्याचा रिपोर्ट, त्याची उपलब्धता आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी येणारा खर्च हा अतिशय मोठा आहे. आणि दुसरं म्हणजे RT-PCR हा 100% रिझल्ट ओरिएंटेड तपासणी नाही आहे. त्याचबरोबर रॅपिड अँटीजन तपासणी ती देखील 100% नाही आहे. आणि अशा प्रकारची तपासणी करायची मानसिकता आज रुग्णांमध्ये नाही आहे. ते घाबरतात. त्यांना असं वाटतं की बाबा आपण तपासणी केली तर आपल्याला लगेच क्वारंटाईन व्हायला लागेल, ॲडमिट व्हायला लागेल. तर ह्या सगळ्यावरती अशा प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक्सरेच्या रिपोर्टिंग करणं आणि हिमोग्रामच्या माध्यमातून पांढऱ्या पेशीचा रेशो न्यूट्रोफिल टू लिम्फोसाइट्स हा जो रेशो आहे तो 3.5 पेक्षा जास्त असणं याचाच अर्थ की त्या पेशंटला करोना असण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे पटापट आपण जास्तीत जास्त रुग्णांना योग्य ते ऑब्झर्वेशन करू शकतो. गरज पडली तर त्यांना रुग्णालयामध्ये पाठवू शकतो आणि समाजामध्ये हा पसरणारा जो करोनाचा रोग आहे त्याला आपण प्रतिबंध करण्यासाठी यशस्वी होईल. म्हणून माझ्या दृष्टीनं करोनासारख्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर, करोनासारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवरती स्क्रीनिंग म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचा उपयोग ह्या एक्सरे आणि हिमोग्रामच्या माध्यमातून होईल असा मला विश्वास वाटतो. आणि ह्याचा नक्कीच करोना पसरण्यासाठी प्रतिबंध घालायला ह्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. किती झालं? नमस्कार, मी डॉक्टर मुकुंद पेनूरकर. मी पुण्याच्या कोथरूड आणि कर्वेनगर वारजे या भागात प्रॅक्टिस करतो. कन्सल्टंट फिजिशियन इन संजीवन, शाश्वत आणि कृष्णा हॉस्पिटल. तसंच मी API या संस्थेचा सेक्रेटरी आहे पुणे ब्रँचचा. आत्ता जो विषय आहे त्यामुळे करोना रिलेटेड जे काय आपण सर्वत्र बघतोय त्यात ज्या टेस्ट RT-PCR आणि या टेस्टबद्दल सगळ्यांना माहिती आहेच आहे. पण त्यात बेसिक काही गोष्टी आपण प्रायमरी लेवलला करू शकतो ज्या स्क्रीनिंग केल्याने आपल्याला बराच अंदाज येऊ शकतो की कुठल्या पेशंटला अशा टाईपची म्हणजे RT-PCR किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याची गरज आहे. त्या मेन बेसिक टेस्ट म्हणजे CBC किंवा हिमोग्राम आणि चेस्ट एक्सरे आणि सॅच्युरेशन तर आपण सगळ्या पेशंट्सचं बघतोच. तर हिमोग्राममध्ये आपण आजकाल जे काय बघतोय त्यात बेसिकली WBC काउंट कमी होणं, न्यूट्रोफिल लिम्फोसाइट रेशिओ म्हणून एक प्रकार असतो तो 3.2च्या आत असेल तर माइल्ड डिसीज आणि 3.2 पेक्षा जास्ती असेल तर मॉडरेट डिसीज असं आपण म्हणतो. आणि एक्सरेचं जर विचाराल तर खूपच जास्ती महत्त्व आहे. कारण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की पेशंट्सना काहीच त्रास नसतो आणि त्यांना फक्त सर्दी खोकला आहे किंवा घसा दुखतो आहे किंवा काही एसिम्प्टोमॅटिक असतील तरी एक्सरेजमध्ये बऱ्याच पॅचेस आलेले आम्ही पाहिले. सो स्क्रीनिंग टेस्ट म्हणून पल्स ऑक्स, हिमोग्राम आणि चेस्ट एक्सरे या गोष्टींना बरंच महत्त्व आहे. आणि बिफोर, कारण आता आपण बघतोय आपल्याकडे एवढी टेस्टिंगची जी फॅसिलिटी आहे ती तेवढ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात नाही आहे किंवा थोडीशी अजून महागडी आहे. पण या ज्या टेस्ट आहेत यांना खर्च पण खूप कमी येतो
आणि त्या टेस्टमधनं आपल्याला बराच अंदाज येऊ शकतो. इस्पेशली आम्ही बऱ्याच पेशंट्समध्ये बघतो ज्यांना ऑलरेडी कोविड झालेला आहे, त्यांना होम क्वारंटाईन करायचं आहे की नाही या बाबतीत पण आम्ही हिमोग्राम आणि एक्सरे एवढ्या टेस्ट तरी मिनिमम करून त्या पेशंट्सला ठरवू शकतो की यांचा होम क्वारंटाईन करणं गरजेचं आहे का नाही. असे बरेच उदाहरणं आहेत की ज्यांच्या एक्सरेमध्ये पॅचेस दिसत आहेत किंवा करोना रिलेटेड जे काही फाइंडिंग्ज असायला पाहिजेत त्या दिसत आहेत आणि पेशंट्सना काहीही त्रास नाही आहे ॲब्सोल्युटली. म्हणजे त्यांचं सॅच्युरेशन पण नॉर्मल असताना अशा बऱ्याच फाइंडिंग्स आम्ही पाहिलेल्या आहेत. सो या स्क्रीनिंगसाठी खूपच चांगल्या टेस्ट आहेत. थँक्यू व्हेरी मच.